विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. सकाळी झेंडातून आम्ही आलो परत घ्या झेंडा डाक ऐकून डाक पडले झेंडा दिसती पडते बघा वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय. देशात 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे या दिवशी ध्वजारोहण केलं जाते. आज 15 ऑगस्ट दिवस आहे. आज विटा येथे आम्ही सकाळी ध्वजारोहण करायला तसल्या करत आलो होतो. त्यावेळी आम्हाला दिसलं की तसल्या करायला ध्वजारोहण करताना प्राणसाहेब हा झेंडा पूर्ण मळलेला आहे, चुरगाळलेला आहे, डागालेला आहे. ते तुमच्या डाग आहेत. हा झेंडा जे सगळं नियोजन केलं आहे हे सगळं तसल्या साहेबांनी नियोजन केलं. या 15 ऑगस्ट दिवशी ज्या लोकांनी स्वातंत्र्य आपल्या सैनिकांनी रक्त सांडलं, या सगळ्यांचा अपमान आहे, देशाचा अपमान आहे. यासाठी तहसीलदार निलंबित आजच करावं, त्यासाठी आम्ही इथे सगळे जमा झालेलो आहे. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. काय निदर्शनास आलं तुमच्या झेंड्यात? मी झेंडारोहण करताना झेंडा चुरगाळलेला होता, झेंडा धुतलेला नव्हता, झेंडा मळलेला आहे. तर तुमचे डाग आहेत, लाल डाग आहेत. पण झेंडा झंपून दिसते बघा तुम्हाला, तुमचे डाग आहेत. ते संपूर्ण कसं करायचं नियोजन तहसीलदार साहेबांनी केलं. इन्व्हेस्टिंग नाही करताना त्यांनी बघायला पाहिजे झेंडा कसा आहे, स्वच्छ धुतलेला आहे का, कसा आहे, मग चुरगळलेला होता झेंडा होता. त्यामुळे त्यांना निलंबित आजच्याच करावं ही आमची मागणी आहे. आम्ही तिथून उठणारच नाही. खरं तर सांगली जिल्हा हा क्रांतिकार्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि अशा जिल्ह्यामध्ये विटा शहराच्या इथे तहसीलदार कार्यालयामध्ये आज जो ध्वजारोहण झालेला आहे त्या ठिकाणी मळलेला झेंडा वापरलेला आहे, चुरगळलेला आहे. आणि अशा झेंड्याचं या ठिकाणी झेंडावंदन करणे म्हणजे हा फक्त झेंड्याचा अपमान नाही, हा तर देशाचा अपमान आहे. मी तर म्हणेन देशाचा नाही तर हा देशाच्या स्वातंत्र्याचा अपमान इथं या ठिकाणी केलेला आहे. आणि या संबंधित अधिकाऱ्यांचा या ठिकाणी त्यांना तात्काळ निलंबन करावं ही आमची भाजप विटा शहर व सांगली जिल्ह्याच्या वतीनं मागणी आहे. आणि जोपर्यंत ही होणार नाही तोपर्यंत आज आमचं या ठिकाणी बैठे आंदोलन होणार आहे. त्यामुळे तात्काळ जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी बोलवून त्यांचं निलंबन आमच्या या समोर व्हावं अशी आमची या ठिकाणी सर्वांची मागणी आहे. भारत माता की जय, भारत माता की जय. झेंडावंदन करताना विचारलं नाही का तुम्ही त्यावेळी त्यांना? झेंडावंदन जेव्हा झेंडावंदन होतो त्यावेळेस जो प्रोटोकॉल वापरला जातो तो संबंधित अधिकाऱ्याच्या अंडर तो प्रोटोकॉल फॉलो केला जातो. प्रोटोकॉल फॉलो करायचं ते आमचं काम नाही आहे. आमचं काम जेव्हा आम्हाला इन्व्हाइट केलं असतं, काही आमचे अधिकारी तर या ठिकाणी आले होते, पण जेव्हा झेंडा वर जात होता त्यावेळेस तो आमच्या निदर्शनात आलेला आहे. त्यामुळं जेव्हा झेंडा फडकवत असतो त्यावेळेस अर्धवट कोणाला थांबवायचा अधिकार नाही आहे. त्यामुळं आम्हाला पर्याय नसल्या कारणाने ते आता आंदोलन या ठिकाणी आत्ता घ्यायला लागतं. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्ष पूर्ण झाली आणि त्या स्वातंत्र्य दिनाचा स्वातंत्र्य दिन आज मोठ्या उत्साहामध्ये संबंध देशभर साजरा होतोय. खरं तर त्या सगळ्या गोष्टी करत असताना सकाळी आम्ही इथं जेव्हा ध्वजावंदन इथं चालू होतं तेव्हा आम्ही सगळी इथं आलेलो होतो. सन्माननीय प्रांताधिकारी
बांदल साहेब हे इथून आले काही गडबडीत त्यांची काय ध्वजावंदन करण्याची जी काय प्रोसेस होती त्यांनी आले आणि ध्वजावंदन केलं. जेव्हा झेंडा वर जात होता तेव्हा आम्ही जेव्हा झेंड्याला सलाम करायला जेव्हा आम्ही हात वर करत होतो बघितला आम्ही, तेव्हा त्या झेंड्यावर डागाळलेला मळकटलेला चुरगाळलेला झेंडा हा असा घड्या मारून तो अशा पद्धतीने वर चाललेला होता. परंतु भारतीय राष्ट्रध्वज संहिता जी आहे 1971चा जो कायदा आहे त्या अनुषंगानं आम्ही जर मगाशी जर ह्या गोष्टी निदर्शनात आणल्या असत्या तर प्रशासनानं आम्हाला येड्यात काढलं की राष्ट्रध्वजाचं जेव्हा हे होतंय तेव्हा आम्ही काय बोललो तर त्यांनी ते वेगळ्या पद्धतीनं त्याला डायव्हर्ट केला. आम्ही आधी खात्री केली की सगळे बाबा गेल्यावर झेंडा जेवढा वाऱ्याला हलत होता तेवढा आम्ही बघितलं की झेंड्यावर 2-4 डाग आहेत. आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सचिव पंकजभाई दबडे आम्ही सगळ्यांनी बघितलं ते की झेंड्यावर डाग आहेत आणि डागाळलेला मळकटलेला अशा पद्धतीनं झेंडा याचं फडकवणं ही खरं तर देशाचा अभिमान आहे, राष्ट्राचा अभिमान आहे आणि राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. आणि अशा पद्धतीनं ही करताना जी राष्ट्रध्वजाच्या संदर्भामधली जी सूची आहे त्याच्यातला पहिला नियम आहे की राष्ट्रध्वजाचा अपमान हा करताना मळकटलेला कळकटलेला ध्वज फडकवताना तो फाटलेला मळलेला किंवा चुरगळलेला नसावा, तो व्यवस्थित असताना तो फडकावावा अशा पद्धतीची राष्ट्रध्वजाची संहिता आहे. आपण जर बघितलं तर या प्रशासकीय कार्यालयामधला जो राष्ट्रध्वज आहे आणि इकडं न्यायालयामध्ये फडकवलेला एक राष्ट्रध्वज आहे हे जर बघितलं तर आम्ही म्हणतो ती गोष्टीची सत्यता आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताना आम्ही आता प्रशासनाला विचारतो की बाबा असं काय झालंय तुम्हाला की तुम्हाला राष्ट्रध्वज सुद्धा बदलता आला नाही. 15 ऑगस्ट आज आहे, स्वातंत्र्य दिन आज आहे, तुमची झोप अजून गेली नाही मला काय कळणार. आणि अशा पद्धतीनं मळलेला मळकटलेला चुरगाळलेला राष्ट्रध्वज फडकून राष्ट्रध्वजाचा अपमान ज्यांनी केलेला आहे ते प्रांत अधिकारी असो तहसीलदार असो कोणी असो, आम्हाला इथं राष्ट्राभिमान हा विषय महत्वाचा आहे. आणि देशामध्ये या राष्ट्रध्वजासाठी तिरंगासाठी माणसाने रक्त सांडलं, स्वतःच्या प्राणांची आहुती दिलेली आहे, बलिदान दिलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही आता विनंती करणार आहे की बाबा हे अशा पद्धतीने आपण केलेलं आहे ते वास्तव काय आहे ते पुढे यावं आणि जोपर्यंत त्याचा उलगडा होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. इथं आल्यानंतर निदर्शनास असं आलं की जे ध्वजवंदन करताना ध्वजावर जे डाग पडलेले आहेत आणि जी मळकटलेला ध्वज समारंभ त्यांनी केलेला आहे ही चुकीच्या पद्धतीनं इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेला आहे. तर त्यांना यांच्यावर परिपूर्ण कारवाई व्हावी अशी मी शिवसेनेच्या तालुक्याच्या वतीनं त्यांना या गोष्टीला सगळ्या निषेध करतो. साहेब कुठं आहे? आम्ही खाली आलोय, झेंडावंदनच्या इथं आलतो आम्ही. झेंड्यावर 3-4 डाग आहे ते झेंडा मळलेला आहे. कसं काय 2 केली साहेब? आता आम्ही खाली उभा आहे. आम्ही एक 15-20 जण प्रिंट मीडिया सगळी आलेलं आहे, मीडियाला इथं तुम्ही खाली बघा इथे या झेंड्यावर 3-4 डाग आहे. झेंडा सगळा डागाला झेंडा आहे सगळा. माता की जय. मारले डाग आहे 3-4 डाग आहेत. नाही आता तशीच परिस्थिती आहे. तुम्ही जरा नजरेखाली झाला ना. पुढे गेले ती नाही वंदे मातरम वंदे मातरम. अधिकाऱ्यांच्यावर कारवाई, तिरंग्याचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई.
झालीच पाहिजे. राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तिरंग्याचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अरे भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भवानी. जय शिवाजी. झेंडा टाकायला खराब झेंडा लावला झेंडा देऊ हा झेंडा बघा आणि पलीकडे झेंडा आहे. क्लिअर आहे. लक्ष नाही यांचं लक्ष त्या पाणी करायला घेऊन गेलो आम्ही त्यांना सांगायला थांबलो. ते गाडीत गेली त्यांची अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तिरंग्याचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. असं इकडे भारत माता की जय. भारत माता की जय. 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 मातरम. 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 जय. जय. मातरम. मातरम. राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तिरंग्याचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. भारत माता की जय. भारत माता की जय. तिरंग्याचा अपमान करणाऱ्या मस्तवाल अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या मस्तवाल अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. मातरम. वंदे मातरम. झेंडा टाकायचा राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या हरामखोर अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या हरामखोर अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. भारताच्या तिरंग्याचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. तहसीलदार साहेबांना आम्ही बघायला सांगितलं. तहसीलदार साहेब आम्हाला उलट बोलते. नाथ साहेबांना आता मी फोन केला होता. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पाण्यानं दोन दिला आहे. 1971 ची जी राष्ट्रध्वज त्यांचं म्हणणं आहे मी पाण्यानं धुतलेला आहे. इथं दोन ध्वज आहेत.
एक कोर्टाच्या पुढे आणि एक तहसीलदारच्या इथं आहे कार्यालयामध्ये प्रशासकीय. तर ह्याच्यामध्ये 5-6 डाग आहेत त्याच्यावर. आणि आता इथं गायकवाड साहेब तहसीलदार आहेत आणि प्राण साहेब आहेत बागल साहेब. प्राण साहेब मध्ये तुम्हाला काय करायचं करा. तुम्ही जरा जिल्हाधिकाऱ्यांना बोला. आम्ही इथं आज गुन्हा दाखल करतो. जे होते त्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी त्यांच्यावर आम्ही राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी आम्ही आता गुन्हा दाखल करणार आहे. आता इथं आमच्या बरोबर पी.आय. साहेब आहेत. आता तहसीलदार साहेब आले. पी.आय. साहेबांनी बोलवले. आज इथं सगळे आहे. कलेक्टर साहेबांना साहेब पुन्हा आपली करायचं 5 डाग आहेत. साहेब आपण बघितलं होतं डागाला जिल्हे डागा असं डाग आहे साहेब बघितलाच नाही साहेब. डाग आहे 5 फोटो काढले. हॅलो हे विट्याच्या आंदोलन त्यासाठी एवढंच आहे की हा जो वातावरण नाही पाहिजे. मुद्दा असा आहे तहसीलदार साहेब, आपण तिरंग्यापेक्षा मोठं नाहीये. तुम्ही पहिल्यांदा ह्या तिरंग्याची माफी मागा आणि तुम्हाला या तिरंग्यासाठी आम्ही खाली बोलवत होतो, आमच्यासाठी नाहीये. तुम्ही काय ह्या भारत देशापेक्षा मोठं नाहीये. तुम्ही ह्या प्रशासनाचे म्हणजे आमच्या सगळ्यांचे नोकर आहात, लक्षात घ्या. आणि तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी टाळली. तुम्ही खाली यायचं का टाळलं? तिरंग्यासाठी आम्ही बोलत होतो. याचा अर्थ तुम्ही तिरंग्याला मानत नाही. त्यामुळे तुमचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. जय मातरम मातरम. पाण्याला दुसऱ्याला आहे काही गोष्टी बरोबर नाही. आम्ही मागाशी तुम्हाला सांगायसाठी तिकडे आलो. त्या आम्ही गेलो परत आम्ही माघारी आलो. या सगळ्या गोष्टी होताना तिरंगा आणि होताना त्याच्यामध्ये व्यक्ती आणलं हा सुद्धा राष्ट्राचा आणि देशाचा अपमान आहे. या गोष्टीचं भान ठेवून आम्ही सगळी थांबतो आणि ही सगळी गोष्ट आपल्या निदर्शनास आणावी म्हणून तेव्हा काही घोषणा पाहिजे असं काय नको. तर भाषाची परिस्थिती आहे. लोक सांगायला लागले हे काय बरोबर नाही म्हणून तुम्हाला फोन केला. खाली येऊन बघा. कसं म्हणल्याबरोबर आम्ही प्राण साहेबांना फोन केला. मी होता गेला सगळे नाही तुम्हाला काय करायचं करा म्हणलं ही भाषा नाही. ठीक आहे आलेत की आता तुमचा मान राखलेला आहे आणि आमचा मान नको, तिरंग्याचा मान राखायला पाहिजे साहेब. आमचा मान महत्वाचा नाही. आम्ही काय सर्वसामान्य कार्यक्रम तिरंग्याचा मान राखत नाही म्हणजे त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाच पाहिजे 100%. करू आपण जी तक्रार आहे ना गुन्हा अर्ज कलेक्टरांकडेच आपल्याला ते पाठवावं लागेल. प्रश्न आहे सर. ठीक आहे तुम्ही तुम्ही साहेब 2 मिनिटं आला असता खाली बाबा बघूया आपण काय झालं काय झालं. मार्ग पडला अहो इथं स्पीकरवर फोन होता येत नाही म्हणला तुम्ही स्पष्ट. वऱ्या म्हणला रेकॉर्डिंग आहे तिथे बघा. आम्ही वऱ्या म्हणलं मराठी पोलीस वऱ्या म्हणलं आणि आज आम्ही कधी टाळलेलं नाही कोणाला. नाही आंदोलनाचा विषय साहेब नाही. आम्ही आम्ही काय म्हणत आम्ही सगळे आता तिथं बघा तुम्ही चेकिंग करून किती कार्यक्रम चालू होतं ना त्यांचं कसं काय कशामध्ये मोठा कार्यक्रम नाही. आम्ही प्रांतांना पण तेच म्हणलं तिरंग्याच्या पेक्षा पुढचा मोठा तुमचा कार्यक्रम कुठला असू शकत नाही. माणसाने जीव दिलेली त्याच्यात सगळ्यात जास्त खानापूर तालुक्याने 106च्या ह्याच्यामध्ये आपण त्या तालुक्यामध्ये आहे आणि एखाद्या बाहुनाचं हीच परिस्थिती आहे हो. आणि हीच परिस्थिती आहे देशाच्या सगळ्याकडे सगळे पळत गेले घरी बघितले पोलीस तहसील त्यांना बघितलं काय एवढं काय नाही. आता आपण सर्वच जण आता बघा एक माझं म्हणणं आहे ऑन रेकॉर्डचा विषय नाही. आधी शेवटी माझं एक आपल्या तालुक्याचं प्रशासकीय बिल्डिंगचं एक मलाही सांगा एक प्राण साहेबांची असं झालं की एकट्याचं नाही ना. तुम्ही बोलवलं बोला चला तिरंग्याची माफी मागा संपू जागेवर.
सांगा काय तिरंग्याची माफी मागा आमची काय भैया तिरंग्याची माफी मागून काय संपला विषय आपण दुरुस्त करून झालेल्या गोष्टी करून निगेट व्यक्त करा तुम्ही तिरंग्याची माफी मागा संपला विषय आणि देशाची माफी मागाय काय मला अजिबात तुम्ही वाटायला नाही पाहिजे मोठ्या मनानं 1000 वेळा माफी मागा तुमच्याकडे चूक झालेलीच ठीक आहे. आज जिथे झेंडा फडकवलेला आहे तर आम्हाला जे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर असं काही गोष्ट असेल तर आम्ही तर बघा आम्ही म्हटलं की जो झेंडा आहे ब्रिटिश शासनाकडे नेहमीच काळजी नाही नेहमीच काळजी करून नाही फिरवत नाही. याबाबत समजा जर तुम्हाला तसं वाटत असेल नाही याबाबत जर आमच्या सर्व भावना काही दुखवल्या असतील तर प्रशासनाने तुम्ही माफी मागा. भारत माता की